सो हे गाईज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? मस्त, मी पण मस्त आहे. माझ्या नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे ताज हॉटेलला, बांद्राच्या ताज हॉटेलला. तर ही माझी वहिनी आहे आणि हे माझं बाबू आहे मल्हार. तर आम्ही आज चाललो आहे तिकडे फिरायला. तर तुम्हाला दिवसभरात काय काय होणार आहे मी ते सगळं दाखवणार आहे. आमचा कालू बघा, पकडू. हां, हा बघा आमचा कालू. बाहेर छान येतोय, मस्त आहे ना. मी, माझी वहिनी, मल्हार आणि मम्मी आणि माझा भाऊ, आम्ही एवढे जण चाललेलो आहे. तर चला भेटूया मग नंतर. बाय. काय बोलतो बाबू? हॅलो गाईज बोल. हॅलो गाईज. तर गाईज आम्ही आता पोहोचलो आहे स्काय वॉकला. माझा भाऊ आहे, फोनवर बोलतोय. त्याचा बड्डेचा वाउचर आहे, भेटलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललोय. ए हॅलो गाईज कर, हॅलो गाईज, हॅलो गाईज कर. हे इथं इथं नाही काही नाही, फक्त हेच मला मेसेज केला. तर गाईज आम्ही आता तिकीट काढणार आहे. अरे तिकीट नाही काढायची का? बिना तिकीट काढताच जाणार आहे आम्ही. तुम्ही आमच्यासोबत लगातार बघत राहा. चला तर बाय. माझा भाऊ गेला आहे तिकीट काढायला, तर आम्ही आता वाट बघतोय कधी येईल तो. आला पण काय झालं? आमची गाडी गेली निघून. हेरा आता दुसऱ्या गाडीने चाललो आम्ही. बघत राहा तुम्ही. आणि आज काय करणार आहे ते काय नाही. माझा भाऊ काय वाटतं तिकडे बघतोय, तिकडे बघतोय आणि मला बघतो ब्लॉग काढ. आणि आमचा मल्हार बघा चिप्स खातोय. चला आली. तर गाईस आम्ही आता पोहोचले दादरला. तर आता आम्ही चाललोय परत बांद्राला, बांद्राची ट्रेन पकडायला. तिकडे यायचे का नक्की? हे बांद्रा का जाते का इधर से? हा. तर गाईस बघू शकता आम्ही दादर स्टेशनवरून आता दुसऱ्या स्टेशनला चाललो आहे. आम्हाला लक्षात पण नाही ते की कुठल्या स्टेशनला जायचं आहे. तर फायनली आम्ही बाहेर पडलो. आता आम्ही आलो आहे बांद्रा स्टेशनला आणि तिथे आता आम्ही ऑटो शोधतोय, ऑटो बघतोय भेटते कुठे. आणि वहिनी बोलते कधी येईल, किती ऊन आहे, गरम किती होते असं बोलायला लागले वहिनी. शेवटी आम्हाला ऑटो भेटली, पण एवढा ट्रॅफिक होता की विचारू नका. ट्रॅफिकमध्येच आम्हाला 15-20 मिनटं लागले. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलो आहे ताज हॉटेलच्या इकडे. तुम्हाला आत गेल्यावर मी दाखवते. सध्या बाहेरचं बघा नजारा, इथून दिसणार नाही, हे पुढे आहे ताज हॉटेल. तर तुम्हाला मी थोड्या वेळातच दाखवते. आता आम्ही आज चाललोय, भावाची वाट बघतोय, तो येतोय आमच्या पाठून. तुम्हाला मी दाखवते आत गेल्यावरती. खूप छान वाटतं इकडे आल्यावरती. तुम्ही बघत राहा. ही बघा माझी वहिनी, मम्मी फोटो काढतात ते लोक. हा बघा, हा ज्यूससाठी भरतोय, त्याला ज्यूस द्या, ज्यूस पितो. चला तर भेटूया थोड्याच वेळात. तर गाईज इकडे बघू शकता आम्ही आता एंट्री मारलेली आहे. एंटर करतोय ताज हॉटेलमध्ये. आणि इकडे बघू शकता किती मस्त मोठं ताज हॉटेल आहे. इथे सांताचं मस्त डेकोरेशन केलेलं आहे हॉलमध्ये. हा हॉल आहे. आणि मग नंतर आम्ही इथं वरती जाणार आहे. वरती पण तुम्ही बघू शकता किती छान आहे, असं गार्डनच्या बाजूलाच आहे, बसू शकतं वगैरे, तिथे आपण खेळू पण शकतो. आणि हे डेकोरेशन केलं आहे पाकळ्यांचं, मस्त गुलाबाच्या पाकळ्यांचं. आणि इथं वरती आम्ही स्विमिंग पूलच्या इकडे आलेलो आहे. इथे वरती असं मस्त दिसतंय बघा, किती छान नजारा. आणि इथून आम्हाला ते हे पण दिसत होतं गिरगाव चौपाटी वगैरे, पण ते बघितलं नाही मी, ब्लॉग करत होती म्हणून. तर आता आम्ही इकडे आलो आहे खाली गार्डनमध्ये सगळं बघायला. इथे मस्त
हे बघा पाणी, इथे पण स्विमिंग पूल होतं छोटंसं, खूप छान वाटत होतं इकडे. मम्मी बोलली फोटो काढ, माझं तिचा फोटो काढत होती आणि इकडे खूप छान वाटत होतं, एकदम मस्त वाटत होतं. कोणीच नव्हतं. हा बघा हे ससा मस्त खेळत होते. हे प्राणी आहेत तिथं आणि असं मी बघत होतो मस्त. हे बघा असे मासे आहेत खूप छानसे, पाणी चालू पाणीमध्ये मासे असे ठेवलेले आहेत आणि खूप छान आहे. तर आम्ही इकडे सगळं फिरून आलो बाहेर गार्डनमध्ये आणि आता परत एंट्री केली आतमध्ये. माझा भाऊ बोलला की अजून बघूया इकडे वगैरे, खूप छान आहे. मग आम्ही लिफ्टमध्ये गेलो. लिफ्ट पण खूप छान होती, काचेची होती पूर्ण, मस्त भारी वाटत होतं लिफ्टमध्ये पण. बघू शकता तुम्ही कशी म्हणजे पूर्ण दिसत होतं, एवढं काचेचं होतं ते. आम्हाला खूप मजा आली त्या लिफ्टमध्ये पण. आणि सगळं शांतता मस्त दिसत होतं ते, ती सजावट केलेली आणि खूप छान. आणि हा बाहेरचा एरिया आहे पार्किंगचा, बाहेर म्हणजे पूर्ण एंडचा एरिया आहे हा मस्त.